कोरोना ही जागतिक महामारी घोषित झाली आहे। या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपला देश, राज्य आणि जिल्हा सुद्धा ढवळून निघाला आहे। गत 6 महिन्यांपासून राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनासह सर्व स्तरावरील नागरिक, समाजसेवी संस्था नागरिकांच्या सेवेसाठी अहोरात्र झटत आहे। सर्वजण कोरोना योद्धे म्हणून ही लढाई लढत आहे, असे उद्गार पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात संपन्न झालेल्या ध्वजारोहण प्रसंगी केले। यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे सीईओ श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा कालिंदताई पवार, नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराडे तसेच माजी सैनिक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासह आदी जण उपस्थित होते। यावेळी शहीद झालेल्या वीर जवानांच्या पत्नींचा तसेच पोलीस विभागात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आणि कोविड-19 काळात नागरिकांचे आरोग्य जपणाऱ्या डॉक्टर, नर्स तसेच सफाई कामगारांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। दरम्यान दूरदर्शन वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी आनंद कसंबे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। प्रशासनाने सुरुवातीपासून लॉकडाऊनची अतिशय कडक अंमलबजावणी केली। या काळात संपूर्ण पोलीस विभाग नागरिकांच्या आरोग्यासाठी दिवस-रात्र रस्त्यावर दिसू लागले, तर जिल्हा प्रशासन कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आजही तेवढ्याच तत्परतेने कार्यरत आहे। यवतमाळ जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2000च्या जवळपास पोहोचली आहे। मृत्यूची संख्या जवळपास 50 आहे। जिल्ह्यातील मृत्यूदर हा 2.68% आहे। राज्याच्या तुलनेत आपला मृत्यूदर हा फार कमी आहे। तरी सुद्धा एकही मृत्यू होऊ न देणे यालाच प्राधान्य आहे। जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63% आहे। यात आपण राज्यापेक्षा सरस आहोत। त्यामुळेच आतापर्यंत जवळपास 1400 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत। कोरोनाच्या संकट काळात प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे येथील प्रयोगशाळेचा प्रश्न त्वरित निकाली काढण्यात आला। वैद्यकीय महाविद्यालयात खनिज विकास निधी आणि नियोजन समितीच्या निधीमधून 3 कोटी रुपये खर्च करून विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे जास्तीत जास्त नमुन्यांची चाचणी होत आहे। आतापर्यंत 29,000 चाचण्या जिल्ह्यात करण्यात आल्या। याशिवाय जलद गतीने चाचण्या होण्यासाठी 2 कोटी रुपये उपलब्ध करून दिले। यातून 32,500 अँटीजन टेस्ट किट विकत घेतले असून आणखी 30,000 किट घेण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। जिल्ह्यात 92 फिवर क्लिनिक, 37 कोविड केअर सेंटर, 6 कोविड हेल्थ सेंटर आणि 1 कोविड हॉस्पिटल कार्यरत आहेत। जिल्ह्यात होम आयसोलेशनची सुरुवात झालेली आहे। तसेच रुग्णांना इतरत्र खाजगी रुग्णालयात उपचार करायचे असेल तर प्रशासनाच्या मार्गदर्शन सूचनांचे अधिक अधीन राहून परवानगी देण्यात येत आहे। प्रशासन नागरिकांसाठी झटत आहे, त्यामुळे नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून शासन आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे। अनावश्यकपणे बाहेर पडू नये, आपल्या घरातच सुरक्षित राहावे। बाहेर पडताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, हात वारंवार स्वच्छ धुवावे। कोरोनाची मानवी साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे। राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासन शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, दलित बांधव यांच्यासह दुर्बल घटकाला विकासाचा केंद्रबिंदू मानून सरकार काम करीत आहे। कापूस खरेदीमध्ये यवतमाळ जिल्हा राज्यात अव्वल ठरला। यवतमाळ जिल्ह्यात एकूण 2,59,234 शेतकऱ्यांकडून तब्बल 55,69,500 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला आहे। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 1,06,26 शेतकरी पात्र ठरले आहेत। कर्जमुक्तीची ही रक्कम 703 कोटी रुपये असून आतापर्यंत 78,304 शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे 579 कोटी 38 लाख रुपये जमा झाले आहेत। जिल्ह्यामध्ये 1,48,469 शेतकऱ्यांना 1,172 कोटी 5 लाख रुपये खरीप पीक कर्ज वाटप करण्यात आले, असे उद्गार पालकमंत्री संजय राठोड यांनी ध्वजारोहण प्रसंगी केले। 47 रोजी स्वातंत्र्य झाला। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी येथील क्रांतिकारांनी 1857 मध्ये क्रांतीची मशाल हाती घेतली। या लढ्याला आपण भारताचे पहिले स्वातंत्र्य युद्ध असे म्हणतो। 1942च्या भारत छोडो हा शेवटचा निर्वाळीचा इशारा ब्रिटिशांना दिल्यानंतर 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य लढ्यापासून तब्बल 90 वर्षानंतर 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले।
देशासाठी शूरवीरांनी केलेल्या बलिदानामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेले आहे. स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तसेच देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या सर्व शूरवीरांना मी सर्वप्रथम या ठिकाणी नतमस्तक आणि वंदन करतो. याशिवाय जलद गतीने चाचण्या होण्यासाठी 2 कोटी रुपये उपलब्ध करून दिलेले असून त्यातून 32,500 अँटीजन टेस्ट किट विकत घेतले आहेत. याशिवाय आणखी 30,000 किट घेण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यात